नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण नक्कीच खूप 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 छान असतात. तर आज आपण बनणार आहोत घारगे, भोपळ्याचे घारगे. तर चला स्टार्ट करूयात. आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप लवकर पण होऊन जातात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. काय केलेलं आहे बघा तुम्ही. तर इथे घेतलेला आहे मी खिसलेला भोपळा. 1 वाटी खिसलेला भोपळा घेतलेला आहे मी आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ थोडासा जास्त घेतलेला आहे कारण नंतर आपण जेव्हा याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकतो ना, त्याचा गोडवा जे आहे ते कमी होतो. सो त्याच्याने थोडासा गूळ मी जास्त घेतलेला आहे. 1 वाटी खीस आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेलं आहे मीठ आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, थोडंसं, कारण काय पण गोड पदार्थ जेव्हा आपण करतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना की त्या गोड पदार्थाला एकदम छान अशी टेस्ट येते. नंतर घेतलेलं आहे मी ते गव्हाचं पीठ आपल्याला मेजरमेंट करून टाकायचं नाहीये, त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ टाकायचं. नंतर घेतलेलं आहे खसखस आणि इथे घेतलेलं आहे इलायची पावडर. सो चला आता आपण याच्या रेसिपीला स्टार्ट करूयात. तर इथे गॅसवर आपल्याला ठेवायची आहे आता कढई. थोडीशी मोठी कढई घेतली मी आणि थोडीशी कढईला गरम व्हायचं आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तूप. एक अर्धा चमच मध्ये मी तूप टाकत आहे. तर आता आपलं तूप चांगल्या प्रकारे मेल्ट झालेलं आहे, तूप गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला हे आपला भोपळा, जे खिसलेला भोपळा होता ते सगळं टाकून घ्यायचा. आणि भोपळा चांगला आपल्याला ह्या तुपामध्ये ना असा खालीवर करून मस्त असा परतवून घ्यायचा. चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं याला. आणि अशाच नवनवीन छान अशा रेसिपीज पाहण्यासाठी, इझी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण ऑन करून ठेवा, म्हणजे माझा व्हिडिओ जेव्हा पडेल माझ्या चॅनलवरती तुमच्या फोनची घंटी पहिल्यांदा वाजलीच पाहिजे. सो आता चांगल्या प्रकारे याला मिक्स करत राहायचे, परतवत राहायचे आपल्याला. हे बघा, हे पूर्ण प्रकारे जे आहे ते असं मिक्स झाले. आता ह्या तुपामध्ये आता आपल्याला काय करायचंय, फक्त याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून भोपळा आपला चांगल्या प्रकारे शिजेल. म्हणून थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं. 5 मिनिट कमी गॅस केलाय मी, झाकून थोडा ठेवायचं जेणेकरून भोपळा चांगल्या प्रकारे शिजेल आपला. सो बघा, आता आपलं भोपळा जे आहे ते थोडासा शिजलेला आहे. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन. मस्त शिजलाय ना भोपळा, एकदम छान दिसतोय पण. आणि कोणाला भोपळ्याचे घारगे आवडतात सांगा बरं कमेंटमध्ये पटकन मला. गुळ हे जे आपण 1 वाटी गुळ घेतला होता ना, 1 वाटी गुळ आपल्याला याच्यामध्ये आता टाकून घ्यायचा. पूर्ण 1 वाटी गुळ मीठ टाकलेला आहे मी. हे चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला. गुळ मेल्ट झाला की थोडंसं हे पातळ होतं. सो थोडा, म्हणजे जोपर्यंत त्या गुळातल्या गाठी वगैरे आणि भोपळा चांगल्या प्रकारे पूर्ण शिजत नाही तोपर्यंत त्याला थोड्या वेळ आणखी शिजवून घ्यायचे आपल्याला. चांगल्या प्रकारे याला मिक्स करत राहायचे. त्याच्यामध्ये टाकत आहे मी इलायची पावडर. एकदम थोडंसं असं मीठ आणि याला चांगल्या प्रकारात आपल्याला आणखी मिक्स करून घ्यायचं. इलायची पावडर आणि मीठ जे आहे ना ते पूर्ण या मिश्रणामध्ये एकदम असं मिक्स झालं पाहिजे. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं. चांगल्या प्रकारे मस्त शिजलेला आहे, हे बघा पूर्ण शिजलाय. आणि आता ह्या मिश्रणाला आपल्याला चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं. सो आता आपल्याला थंड होऊ देऊया. सो बघा, इथे घेतलेली आहे मी मोठी अशी परात, जे आपण कणिक मळायची जी परात असते पीठ मळायची ते. त्याच्यामध्ये आता हे पूर्ण आपलं जी बॅटर आहे, हे सॉरी बॅटरच म्हणते मी, ते काढून घ्यायचं आपल्याला. हे भोपळ्याचं जे आपण केलेलं होतं ना हे थंड झाले पूर्ण, थोडंसं पण गरम नाही आहे, पूर्ण थंड झाले. तेव्हा मी याच्यामध्ये काढलेलं आहे. आधीच काढलं नाही कारण गरम नाही घ्यायचं आपल्याला, थंड झाल्यानंतरच
याला जे आहे ना ते आपल्याला घ्यायचं आहे. सो आता मी याच्यामध्ये हे पूर्ण काढून घेतलंय. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हे टाकायचं आहे. थोडंसं गव्हाचं पीठ टाकत याला आपल्याला मळून घ्यायचे. हे बघा इथं घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ. आता ह्याच्यात थोडंसं टाकायचं आणि मळून घ्यायचं. आता 1 वाटी टाकून घेतलं मी आणि याला चांगल्या प्रकारे आता असं मिक्स करून घ्यायचे. आपलं पीठ जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे मस्त असं मळून घेतलेलं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त मऊ, एकदम छान असं आपलं पीठ जे आहे ते मळून घेतलंय आपण. आता याचे आपल्याला घारगे बनवून घ्यायचे. सो चला स्टार्ट करूया. तर हे बघा आता पिठाचं काय करायचं, आपला एक असा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ आपल्याला जसं चपातीचं मळतो तसं पीठ मळून घ्यायचे. आणि असा गोळा घ्यायचा, गोळा चांगल्या प्रकारे असा मस्त असा आपला जसं चपातीला गोळा करतो तसा गोळा करून घ्यायचा आणि चपाती आपल्याला आता लाटून घ्यायची. ह्या गोळ्याला ना आधी आपल्याला काय करायचं, असं पिठामध्ये हे करून घ्यायचे. जसं आपण चपातीला करतो ना तसं खालून वरून याला पीठ लावून घ्यायचं. ह्या गोळ्याला म्हणजे चिटकत नाही आपण लाटताना आणि मोकळ्यापणाने हे लाटलं जातं. त्याच्यानंतर लाटण घ्यायचं आणि याला लाटायला लागायचं. जास्त पातळ पण लाटायचं नाही आपल्याला याला आणि जास्त असं जाड पण लाटायचं नाही. मी तुम्हाला दाखवेन लाटणं झाल्यानंतर की आपल्याला कसं त्याला लाटून घ्यायचं ते. जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही अशी लाटून. मी फास्ट काय करते ना, कट मारू घेते याची. खूप इझी रेसिपी आहे, कोणी पण ट्राय करू शकतं. खूप भारी लागतात आणि खूप जणांना आवडत पण असतील. छान असं मस्त कट करून घ्यायचं. आता याला तळून घेऊयात. चला आपले हे घारगे असे सोडायचे आहेत. बघा कसं एक टम फुगत आहे ना ते, बघा फुगला तिकडचा. असे मस्त छान असे फुगतात. सो थोड्याशा काही टिप्स आहे, थोड्याशा ते काही फॉलो वगैरे केल्याबरोबर सगळं वापरलं ना प्रमाणामध्ये सगळं बरोबर होतं. असं काहीच नाही की कमी जास्त प्रमाण पडतं, फिसकळत वगैरे काहीच नाही. सो हे 3 झाले, ते पटकन साईडला काढून घेते मी. कोणी घरी हे ट्राय केलेत का, कोणाला आवडतात ते पण सांगा कमेंटमध्ये मला. तर हे बघा आपले घारगे एकदम असे रेडी झालेले आहेत. खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. आणि हे बघा तुम्हाला फोडून दाखवते. मस्त अशा खूप गरम आहेत, एकदम अशा 2 लेअर पडल्यात हे बघा. आणि खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. नक्की रेसिपी ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर, अशाच नवनवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी. आणि चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.